कोळसा गावात मोहरमची अनोखी परंपरा, 12 इमामांच्या सवारीला भाविकांची विक्रमी गर्दी। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या कोळसा गावात मोहरम निमित्त 12 इमामांची सवारी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली। दूरदूरच्या गावांमधून आलेल्या भाविकांनी सवारी आणि ताजियाचं दर्शन घेत धार्मिक ऐक्याचा संदेश दिला। पाहूया आमच्या प्रतिनिधींचा हा विशेष अहवाल। राहणार कोळसा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली इथं मोहरम निमित्त आयोजित करण्यात आलेली 12 इमामांची सवारी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील तसेच अनेक खेड्यांपाड्यांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली। सवारी आणि ताजियाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा आणि बंधुभावाचं वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमाला अकरम खान पठाण, मौली सय्यद, साबिर भाई, नसीम शेख, मुकरम पठाण, वाजिद पठाण, सफी सय्यद, जाकीर सय्यद, आसिफ शेख, अली शेख, फकीर पठाण, उमेद पठाण, शोएब सय्यद आणि मौफिक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आयोजकांनी केलेल्या नियोजनामुळे कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या सोहळ्याच्या निमित्तानं सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर आदराचा संदेशही देण्यात आला। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वाघ, अझे गावकर।